नमस्कार, मी दिनेश कराडे, अध्यक्ष माहिती अधिकार सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर। आज मी TV10च्या माध्यमातून एक पुणे महानगरपालिकेतला एक भ्रष्टाचार किंवा अधिकारी वर्ग कशा पद्धतीने चुकीची पदोन्नती घेतात याबाबत सांगतोय। आता कार्यरत असणारे श्रीनिवास कंदुल हे पुणे महानगरपालिकेत मुख्य अभियंता विद्युत विभागात आहेत। मुळात मुख्य अभियंता या पदासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन लागतं। विद्युत विभागाची जी पदवी आहे ही टेक्निकल पदवी आहे। मुळातच ती ME ही पदवी असणं आवश्यक होतं त्या काळी, म्हणजे 2018ला जेव्हा श्री कंदुल यांना पदोन्नती मिळाली। पण कंदुल यांनी तत्कालीन त्यावेळेला कोण असतील त्यांना मॅनेज करून MBA सुद्धा ही डिग्री चालू शकते अशा पद्धतीचा एक त्यात क्लॉज टाकला। मुळात टेक्निकल पोस्टला MBA हे तुमचं क्वालिफिकेशन असणं होऊच शकत नाही अशा पद्धतीचं। तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा एक इंटरेस्टेड आणि भ्रष्ट कारभार कसा आहे सांगतो तुम्हाला। जेव्हा श्री कंदुल यांनी MBAची डिग्री घेतली तेव्हा ते महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभागात कोयना संकल्प चित्र विभागात कार्यरत होते, म्हणजे ते तिथे शासकीय सेवेत होते। त्याच काळात त्यांनी MBAची डिग्री घेतली आणि ही MBAची डिग्री कशी आहे माहिती आहे का, ही पूर्ण वेळ शिक्षण आहे। म्हणजे ह्याचा अर्थ तुम्ही इकडे जॉब पण केलात आणि तिकडं शिक्षण सुद्धा घेतलं, असं कसं होऊ शकतं? एक माणूस दोन ठिकाणी कसं काय जाऊ शकतो? ह्याचा अर्थ काय होतो, श्री कंदुल साहेब यांनी डमी विद्यार्थी बसून त्या ठिकाणी हजेरी लावली किंवा परीक्षेला घेतले। माझ्याकडे सगळे पुरावे, मी कोयना संकल्प चित्र इथून त्यांच्या रजेची सगळी माहिती सुद्धा मागवली। त्यांच्याकडे कुठल्याही शैक्षणिक पद्धतीची रजा नाही, शैक्षणिक काळातली त्यांचं कुठल्याही पद्धतीची रजा घेतली नाही, परीक्षेच्या काळातली रजा नाही घेतली। मग कंदुल साहेबांनी शासनाचा पगारही घेतला, तिथं डिग्री मिळवली आणि त्या डिग्रीच्या आधारे त्यांनी इथं मुख्य अभियंता हे पद घेतलं। ह्याचा अर्थ मुळात कंदुल साहेबांचा पायाच हा मुळात भ्रष्टाचारावर उभा आहे। आता मी असं ऐकले की ह्या पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदाच्या पदोन्नतीच्या शर्यती ते आहेत। अशा भ्रष्ट माणसाला ह्या पदाची गरिमा राखता येणार नाही। आम्ही पुणेकर नागरिक म्हणून यासाठी विरोध करते। माझी तर ही आता जी अतिरिक्त पदाची पदोन्नती ती तर त्यांना मिळालीच नाही पाहिजे, पण मुख्य अभियंता हे पद त्यांच्याकडून काढून घेऊन एका इमानदार कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला हे पद मिळावं आणि कंदुल सारख्या भ्रष्टाचारी पदव्या घेणाऱ्या अधिकाऱ्याला बडतर्फ करावं अशी माझी मागणी आहे। TV10 हे जे एक चॅनल आहे हे नेहमी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या विचारांना वाचा फोडणारा आहे। पुणे महानगरपालिकेतल्या कारभाराबद्दल चांगल्या कारभारासुद्धा बद्दल आहे आणि वाईट कारभाराबद्दल सुद्धा आवाज विठवणारा आहे। त्याबद्दल मी TV10च्या जे आमचे सहकारी आहेत किंवा आमचे मित्र आहेत त्यांचे आभार मानतो। त्यांच्या भविष्यात सुद्धा अशाच पद्धतीचं काम चालवं माझी एक विनंती या प्रशासनाला आहे आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा आहे। कंदुलांच्या सारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला लवकरात लवकर बडतर्फ करावं, जेणेकरून एक चांगला संदेश या प्रशासनात जाईल की कष्ट करा, प्रामाणिकपणे काम करा आणि पदोन्नती मिळवा। धन्यवाद मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद। If you like the video, do like, comment, share and subscribe.